कधी-कधी माझ्याकडे मशीन असतानासुद्धा मशीन विना काम करण्याचं काम येतं. बघा ना, हेच हा एक घागरा माझ्याकडे आला आहे, ज्याची उंची कमी करायची आहे. एक बाजूने झिप लावलेली आहे, त्यामुळे तिथून कमी करणं अवघड आहे आणि खाली कॅन आहे, तर खालचं तर काही प्रश्नच येत नाही. मला तिथे काही करताही येणार नाही आणि हा कट करायचा नाही आहे. क्लायंटनी कोणाकडून तरी तो बॉरो केलेला आहे लग्नासाठी घालण्यासाठी. तर त्यांना अशा पद्धतीने अल्टर करून हवा आहे, की तो अल्टर करता येईल आणि नंतर आहे तसा त्यांना परत करता येईल. तर मशीनच्या ऐवजी मी सुईदोरा वापरण्याचा इथे प्रयत्न केला आणि भरपूर साऱ्या पिन्स घेतल्या. याला उलट करतानाही खूप त्रास होत होता, कारण कॅन असल्यामुळे याला उलट करणंसुद्धा थोडं त्रासदायकच होऊन जातं. कमरेला याला बॉर्डर आहे आणि ती खूप छान बॉर्डर आहे. तीसुद्धा आपण वळवू शकत नाही, ती दिसायला हवी, नाही तर मग त्याचा लूक खूप खराब होईल. तर म्हटलं ती आपण बाजू सोडून देऊया. तेवढी 2 इंच सोडून मी खाली मार्किंग करून घेतल्या आणि त्याच्या खाली मग मला जेवढं कमी करायचं होतं तेवढं मी कमरेच्या इथून करण्याचा प्रयत्न केला. आता झिप पूर्णपणे याच्यामध्ये निघून जाईल, अल्टर करण्यामध्ये निघून जाईल, पण काही ऑप्शन नाही आपल्याकडे. खालून तर करू शकत नाही आपण, तर अशाच पद्धतीने करावं लागेल. मी दोन्ही बाजूनी मार्किंग करून घेतली. वरती 2 इंच सोडलं, कारण तेवढी बॉर्डर होती आणि बॉर्डर ती दिसायला हवी म्हणून मी तितकी जागा सोडली. नंतर जे मार्किंग केलेलं मी त्याला दोन्ही बाजूला एकत्र करून मी सगळीकडे पिन लावून सिक्युअर केलं. नाही तर मग शिवताना ते वर खाली होणार आणि मग तो लूक बिघडणार आणि मग ते एक्स्ट्रा काम होऊन जाणार. आधी पेननी पूर्ण सिक्युअर केल्यानंतर मी झिपची बाजू जिथे आहे तिथे पहिल्यांदा सुई दोऱ्यानी व्यवस्थित पॅक करून घेतलं. लॉक स्टिच भरपूर घेतल्या करून, जेणेकरून ते निघणार नाही. आणि तसंच जिथे पिन ज्या ठिकाणी पेन सिक्युअर केलेल्या, त्यामुळे मला ते प्रत्येक ठिकाणी शिवणं बरं पडलं. तर अशा पद्धतीने मी पूर्ण हा सिक्युअर करून व्यवस्थित याला शिलाई मारून घेतली. आणि आपण इथे खूप लहान, अगदी बारीक नाजूकवाली सुई वापरलेली आहे मी इथे, कारण मोठ्या सुईनी होल पडतील आणि मग ते दिसून येतील. कपडा पण खूप पातळ आहे, फक्तच तो दिसायला खूप सुंदर असं वाटतो. त्याला त्याच्यावर खूप काम वगैरे केलेलं आहे, पण नाजूक कपडा असल्यामुळे आपल्याला सुई पण घेताना विचार करावा लागतो. तर मी अगदी बारीक अशी हातशिलाईची सुई घेऊनच हे काम करते. पूर्ण स्टिच केल्यानंतर आतून तर पसारा दिसतो अगदी त्याचा, पण बाहेरून मात्र ते व्यवस्थित होतं. आणि हेवी असल्यामुळे फक्त एक स्टिचवर न ठेवता मी त्याला डबल स्टिच केले आणि परत आणखीन एकदा जिथे कॉर्नर्स होते तिथेसुद्धा स्टिच करून त्याला लॉक करून घेतलं, जेणेकरून लग्नामध्ये नाचणं गाणं हे सगळं असतं, त्याच्यामध्ये तो फाटणार नाही. आतल्या बाजूनी हा असा दिसत होता, पण नंतर मी त्याला पूर्ण पॅक केला. बाहेरून तर खूप लूक छान आलेला, कुठेच काही वाटत नव्हतं की याला अल्टर केलेलं आहे. आणि क्लायंटला हा मी दिल्यानंतर खूप आवडलं त्याला अल्ट्रेशन, आणि या अल्ट्रेशनचे मी घेतलेले आहेत ₹120. तर तुम्ही मला सांगा की माझ्या मेहनतीनुसार मी याचे पैसे बरोबर घेतले की मला आणखीन घ्यायला हवे होते. आणि हे जे क्लायंट होते ते माझे कलीगच आहेत, तर त्याच्यामुळे मी त्यांच्याकडनं जास्त पैसेही नाही घेऊ शकत होती, पण मी माझ्या मेहनतीनुसार मी याचे पैसे लावले 120. आणि पहा, आधी हा किती उंच होता आणि नंतर मी बरोबर तो हाईटचा केला. क्लायंटला तर हे अल्ट्रेशन खूपच आवडलं. तुम्हालाही आवडलं आहे का? कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चलो बाय.